आज प्रामुख्यानं आपल्याशी वार्तालाप साधण्याचा विषय की गेले काही दिवस मराठा आरक्षणाच्या संदर्भात मराठा आरक्षण कायदा करण्याचा अधिकार राज्याला नाही अशा प्रकारची भूमिका महाविकास आघाडी सरकारमधले नेते आपलं मराठा आरक्षणातील अपयश झाकण्यासाठी त्या ठिकाणी मांडत होते। परंतु काल अटॉर्नी जनरल वेणुगोपाल यांनी युक्तिवाद करत असताना सुप्रीम कोर्टामध्ये अशा प्रकारचा अधिकार राज्य सरकारला आहे अशी स्पष्ट भूमिका त्या ठिकाणी त्यांनी मांडली आणि कलम 15(4) आणि 16(4) अंतर्गत राज्य आणि केंद्र सरकार असे दोघांनाही या ठिकाणी अधिकार आहेत अशा प्रकारचा युक्तिवाद त्यांनी केला आणि 15(4) 16(4) या दोन्हीमध्ये दुरुस्ती होत नाही तोपर्यंत तसेच मागासवर्गीय घटक निश्चित करण्याच्या अधिकारांपासून राज्याला वंचित केले जात नाही तोपर्यंत 342 अनुसार हा अधिकार राज्यांना नाहीच असा अर्थ लावू शकला जात नाही अशा प्रकारे वेणुगोपाल यांनी सुप्रीम कोर्टामध्ये युक्तिवाद केलेला आहे आणि त्याच्यामुळे निकालच खोटं महाविकास आघाडी सरकार त्या ठिकाणी बोलतंय। खास करून अशोक चव्हाण साहेब जे या ठिकाणी या मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष आहेत त्यांनी विधिमंडळाच्या सभागृहात सुद्धा ही भूमिका या ठिकाणी मांडली आणि म्हणून हे आपल्या माध्यमातून राज्यातील जनतेसमोर मराठा समाजासमोर जावं या भावनेतनं आज या ठिकाणी आपल्याला बोलावलं। दुसरा विषय या ठिकाणी सामनामधनं संजय राऊत यांनी सगळं काही आलबेल असल्याचं या ठिकाणी म्हटलंय। म्हणजे सगळं काही विस्कळीत झालंय बिघडलंय तरी आलबेल असल्याची भूमिका मांडली जाते कारण याच वाझे प्रकरणावर राज्याचे गृहमंत्री जे पोलीस प्रशासनाचे सरकारचे प्रमुख त्यांनीच त्या ठिकाणी सांगितलं की काही महत्त्वाच्या चुका झाल्या कारणानं या ठिकाणी अशा प्रकारची बदली करण्यात आलेली आहे। म्हणजे गृहमंत्री सांगतात चुका झाल्यात म्हणून त्याचं प्रायश्चित्त शिक्षा म्हणून बदली केले। दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी वाझेच्या प्रकरणात काँग्रेस भूमिका घेत आहे की जर चुकीचं असेल तर त्या ठिकाणी कोणताही मोठा अधिकारी असो त्या ठिकाणी कारवाई झाली पाहिजे। मग दोन पक्षाची ही भूमिका असं असताना गृहमंत्र्याची भूमिका असताना संजय राऊत पुन्हा आज एवढं सगळं घडूनही पाठराखण या ठिकाणी करण्याचा प्रयत्न का करतायत अशा प्रकारचा संशयसुद्धा आता त्या ठिकाणी वाढतोय आणि म्हणून मला वाटतं काहीच आलबेल नाही पूर्णपणे विसंवादानं भरलेलं असं या तिन्ही पक्षामधलं वातावरण आहे। खास करून या वाझे प्रकरणावर तर तो वाद तो विसंवाद मोठ्या प्रमाणावर दिसतोय। तर आपल्याला काय विचारायचं असेल विचार। नाही ती सदिच्छा भेट होती राजकारणाचा कुठलाही विषय त्यामध्ये नव्हता। नाही आपण बघाल की अनेक मुद्द्यांवर अनेक विषयांवर स्वाभाविकता विचारधारा वेगळ्या असल्यामुळे मतभेद तर होतात परंतु आता तर टोकाचे मतभेद विविध विषयांवरनं होत आहेत। आपण बघाल आयुक्तांच्या बदलीचा विषय होता त्याही वेळेला रात्री सन्माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या मार्फत त्या ठिकाणी बदली होणार नाही अशा प्रकारचे संकेत प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून गेले परंतु सकाळी महाविकास आघाडीची सह्याद्रीला बैठक झाली आणि पुन्हा त्या ठिकाणी निर्णय बदलीचा झाला। त्याच्यामुळे पहिलंच पवार साहेबांनी नाराजी व्यक्त केली होती
परंतु उद्धवजी ठाकरे साहेबांनी प्रतिसाद दिला नव्हता. पुन्हा महाविकास आघाडी एकत्रित झाली, पुन्हा बदली झाली, पुन्हा अनिल देशमुख यांनी कबूल केलं की त्या ठिकाणी काही मेजर चुका त्या ठिकाणी झाल्यात आणि त्यामुळं आम्ही अशा प्रकारचा निर्णय घेतला आहे. आणि एवढं होऊन पण आज संजय राऊत त्या ठिकाणी बोलतात सारं काही आलबेल आहे. याच्यावरूनच आपल्याला किती आलबेल काय आहे हे दिसून येते. ठीक आहे, आता जो विषय आहे विचार आता हा काय आमचा विषय नाही आहे. त्यांनी कोणावर डोळा ठेवायचा हा त्यांचा विषय आहे. हा विषय आमच्या पक्षांतर्गत नाही आहे. आणि त्याच्यामुळे त्यांचं महाविकास आघाडीमध्ये तर एकमेकांवर डोळे आहेत. आता पक्षांतर्गत पण एकाच गोष्टीवर डोळे अनेक असल्यामुळे आलबेल कसा असेल बघा तुम्ही. नाही, हेच याकडं संजय राऊत साहेबांनी गंभीरतेनं बघितलं पाहिजे. कारण आम्ही पहिल्यापासून गंभीर होतो म्हणून विधिमंडळात आवाज उठवत देवेंद्रजींनी पुराव्यासहित जे सरकारकडे नव्हते ते मांडून हे प्रकरण आता इथपर्यंत या ठिकाणी आणलं आहे. आणि राज्याच्या गृहमंत्र्यांनीच ॲक्सेप्ट केलं की मेजर चुका झाल्यात. याचा अर्थ या प्रकरणामध्ये सरकार म्हणून त्या ठिकाणी, पोलीस खातं म्हणून त्या ठिकाणी चुकलेलं आहे. आणि असं असूनही आज पण जर त्या प्रकरणाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न होत असेल तर दुर्दैवी आहे. आणि आणखी मग यांचे काही साठे लोटे आहेत का अशा प्रकारचा संशय बाळगतो. जे पाठीशी घालतात त्यांचं, गृहमंत्र्यांचं कसं असणार. त्यांनी तर कबूल केलं की या ठिकाणी चुका झाल्यात म्हणून. आता त्यांच्या पक्षाचे नेते आहेत ते का भेटीला गेले काय मला सांगून जात नाहीत. त्याच्यामुळे त्यांचा पक्षांतर्गत विषय आहे. त्यांचे ते सर्वोच्च नेते आहेत, त्याच्यामुळे त्यांची ती भेट असेल. आता एक विषय जो आमचे विश्वासजी पाठक माध्यमांचे प्रमुख सल्ला समन्वयक जे आहेत त्यांनी गेले काही दिवस ऊर्जा या विषयावर अगदी विषय तडीस नेलेला आहे. आणि त्या संदर्भात काही महत्त्वपूर्ण विषय आपल्यासमोर त्यांना मांडायचा आहे. तर 1-2 मिनटात ते आपला विषय या ठिकाणी मांडतील. मी विनंती करतो पाठक साहेबांना त्यांनी संबोधित करावं. सन्माननीय प्रवीणजी दरेकर आणि माझे सर्व मित्रबंधूंनो, तुम्ही जो प्रश्न विचारला की ऊर्जा खातं गेल्यावर कोणाला मिळणार, खरं तर तो आमचा विषय नाही. पण त्या तिसऱ्याच व्यक्तीला, विदर्भातल्या व्यक्तीला मिळेल हे मी तुम्हाला सांगू शकतो. आजचा जो माझा विषय आहे तो आमचे परममित्र डॉक्टर नितीन राऊत यांच्याबद्दलचा परत. आणि हे सुरू करताना मी सर्वप्रथम तुमच्या सर्व मीडियाच्या बंधूंचे अभिनंदन करतो की तुम्ही या विषयामध्ये आम्हाला मदत करताय. म्हणून आज केंद्र सरकारने देखील याची दखल घेऊन इन्व्हेस्टिगेशन चालू करायला सुरुवात केलेली आहे. म्हणून मी आपल्याला सांगतो की सरकारी या ज्या कंपन्या आहेत, सूत्रधारी कंपनी, जनरेशन कंपनी, ट्रान्समिशन कंपनी, डिस्ट्रीब्युशन कंपनी, या सगळ्या सरकारी कंपन्या 100% शेअर्स सरकारचे असतात. त्यामुळे इथे CAGचं देखील ऑडिट असतं. मी आपल्या माध्यमातून CAGला देखील आवाहन करतो की त्यांनी देखील इथली जी अफरातफर चालू आहे त्याच्यात लक्ष घालावं. दुसरं, ज्या गरीब ग्राहकांकडून आपण विजेचे बिलं रिकव्हर करतो त्या पैशाचा ॲप्रोप्रिएशन किंवा उपयोग कसा करायचा हे बघण्याचं काम MERCचं असतं. त्यामुळे MERCला देखील मी आपल्या माध्यमातून विनंती करतो की त्यांनी याच्यामध्ये लक्ष घालावं. आणि आज जो विषय असा आहे की मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स, रजिस्ट्रार ऑफ कंपनीज मुंबईनी या 4 कंपन्यांना नोटीस धाडलेली आहे. ती 5 तारखेला धाडलेली आहे. त्या नोटीसमध्ये खरं तर त्यांनी असं म्हटलं होतं की 10 दिवसाच्या आत तुम्ही आम्हाला या सगळ्याच्यावर सत्यता सांगा, अन्यथा आम्ही तुमच्यावर पिनल कारवाई करू, अशा प्रकारच्या नोटिसेस गेल्या आहेत. मात्र मला असं वाटत नाही या कंपन्या नितीन राऊतांच्या मिनिस्ट्रीमध्ये इतक्या निर्ढावलेल्या आहेत की त्या इतक्या सहजासहजी उत्तर देतील. आपण हा विषय धसाच लावला तर नक्कीच उत्तर मिळेल. जसं चार्टर्ड फ्लाईटचा विषय मी आपल्यासमोर मांडला
MSCB सूत्रधार कंपनी आणि महाजनको कंपनी यांनी इन्फॉर्मेशन दिली, मात्र महाट्रान्सको आणि महाडिस्कॉमनी अजूनही RTच्या अंडर खरं तर 30 दिवसाच्या न्यूज आपली माहिती द्यायची असते. आज 60 दिवस झाले अजूनही त्यांनी माहिती दिलेली नाही. अर्थात आम्ही पुढची योग्य कारवाई करणारच आहे. या दोन्ही कंपन्यांचा संशय नाही, मला खात्री आहे. फक्त ते RTच्या माध्यमातून ते इन्फॉर्मेशन आले की तुमच्यापर्यंत येईल. मात्र त्यांचे पाय आता खोलात रुतत आहे, म्हणून ते या गोष्टी अवॉइड करतात आहे. आणखी एक प्रश्न, तुम्ही सातत्याने संचालक मंडळाच्या नियुक्तीवरून प्रश्नचिन्ह उपस्थित करत होता, परंतु त्याच लोकांना पुन्हा नियुक्ती देण्यात आली अशी माहिती मिळते. नाही, मला तेच म्हणायचं आहे की संचालकांना बोलवून त्यांच्याशी मांडोली करून त्यांचं सिलेक्शन केलेलं आहे. ज्या व्यक्तीचं सिलेक्शन गेल्या 2 सिलेक्ट कमिटीनी नाकारलं होतं, त्या व्यक्तीला रिटायर्ड झाल्यानंतर 6 महिन्यांनी घेतलं. ते एवढ्यासाठी घेतलं, घाईगडबडीत दिलं, कारण नितीन राऊतांना माहिती आहे की माझं ऊर्जा खातं तर जाणार आहे, जायच्या आधी जो काही माझा हिशोब मला पुढचं करता येईल म्हणून त्यांनी घाई गडबडीत केलेला आहे. मात्र तो विषय आम्ही सोडलेला नाही, त्याच्यासाठी देखील आम्ही कायदेशीर लढा देणार आहे. त्यांचं संपून गेलं, त्यांचं संपलं. एक प्रश्न, काल तुम्ही जो मुद्दा उपस्थित केला बंगल्याच्या खर्चाबद्दलचा, नाही, ज्या प्रकारे यांनी सर्व गरीब ग्राहक आणि विशेषतः आपले शेतकरी बंधू यांचं वीज कनेक्शन चालू केलं आहे. 72 लाख ग्राहकांना त्या उन्हाळ्यामध्ये त्रास देतात आहे, सहयोगीपळ करून सोडतात आहे आणि सबब अशी देतात की आमच्याजवळ पैसे नाही. केंद्र सरकार आम्हाला GSTचे पैसे देत नाही, महावितरण कंपनी डबघाईला गेलेली आहे. मग असं जर असेल तर तुम्ही तुमच्या ऑफिसवर, बंगल्यांवर अशा मोठ्या प्रमाणामध्ये अव्वाच्या सव्वा पैसा कसा खर्च करता, हा आमचा मूळ सवाल आहे. ठीक आहे, काय प्रफुल्ल तुला काही नाही, ते सदिच्छा भेट त्या ठिकाणी घेतली होती. बरेच दिवस ते भेटूया असं म्हणत होते आणि त्याच्यामुळे एक राजकारणातला तरुण आमदार आहे आणि त्याच्यामुळे एक समविचारी असल्याकारणानं, समवयस्क असल्याकारणानं त्याच्यामुळे चर्चा करण्यासाठी समविचारी म्हणजे तरुण बाबा ॲक्टिव्हिटीमधल्या सहकारातला आहे. कारण सहकार क्षेत्रात मी काम करतो, बँकिंग क्षेत्रात करतो, त्यांचे साखर कारखाने आहेत, ते सहकारात काम करतात आणि त्याच्यामुळे असं काही राजकीय वगैरे प्रफुल्ल काही नव्हतं त्याच्यात. बँकेच्या संदर्भात नाही, सहकार ओव्हरऑल होतं. असं पण का तुम्हाला काही एक्सक्लुझिव्ह असं ब्रेकिंगसारखं काही नव्हतं. सदिच्छा भेट होती आणि ओव्हरऑल सहकार, बँकिंग या विषयासंदर्भात महाराष्ट्रात असणारी परिस्थिती, काय करायला हवं या संदर्भात होतं.